दागिने म्हणजे महिला वर्गाचा आणि काही वेळा पुरुषांचाही विशेष आवडता विषय. बुगडी माझी सांडली ग, वाहती आकाशगंगा की कटीची मेखला, गल्ल्यांसाखली सोन्याची, ही आणि यासारखी कितीतरी मराठी गाणी आपल्या पारंपरिक मराठी दागिन्यांच्या विविधतेची जाणीव करून देतात. महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांचे इतके प्रकार आहेत की खरं तर सगळ्यांची नावं घेता घेताच दमछाक होईल. सुरुवात करूया चुडामणीपासून. हा तोच चुडामणी जो सीतेने आपली खूण म्हणून हनुमानाबरोबर पाठवला होता, असे काही आख्यायिका सांगतात. चुडामणी हा आंबाड्यात किंवा खोप्यात रोवायचा दागिना. सोन्याचा किंवा मोत्याचा जास्तीत जास्त वापर यात केला जातो. मग येते ती बुगडी. महिला दोन्ही कानाच्या वरचे टोक टोचून हा दागिना तिथे घालतात. पारंपरिक बुगडी सोन्याची बनवली जात असून कानाच्या वरच्या बाजूला सोन्याचा डोंगर आणि खालच्या बाजूला छोटे सोन्याचे घुंगरू असे तिचे पारंपरिक स्वरूप असते. पुरुष कानात भिगपाळी घालतात. ही एकाच कानात घातली जात असून सोन्याच्या रिंगमध्ये 2 मोती आणि 1 लोंबता माणिक अशी रचना असते. नऊवारी साडी नेसल्यावर कानात कुड्या किंवा भोकरं घालतात. कुडी म्हणजे 6 मोती एकत्र बांधून फुलासारखी केलेली रचना आणि भोकरं म्हणजे झुंबरासारखे लोंबणारे संपूर्ण सोन्यात बनवलेले कानातले. आपली मराठमोळी नथ आता झाली आहे ग्लॅमरस. अनेक बॉलिवूडकर अभिनेत्रींनी नथ घालून मिरवल्याचे आपण सगळ्यांनीच बघितले आहे. गळ्यात घालायच्या दागिन्यांचे साधारण 3 प्रकार असतात. पहिला गळ्याबरोबर घालायचे दागिने. यात सोन्याचे मणी जवळजवळ ओवून बनवलेली ठुशी, मोती आणि माणिकांची पट्ट्यासारखी दिसणारी चिंचपेटी आणि मोती व विविध रंगी मोठ्या खड्यांची सुंदर रचना करून बनवलेला तन्मणी या सगळ्याचा समावेश होतो. गळ्यापासून थोडे सैलसर आणि साधारण मध्यभागी येणारे दागिने म्हणजे मोहनमाळ, लक्ष्मीहार आणि कोल्हापुरी साज. मोहनमाळ म्हणजे सोन्याच्या मण्यांपासून सोन्याच्याच साखळीत ओवलेली माळ. लक्ष्मीहार म्हणजे सोन्याच्या नाण्यांचा हार. कोल्हापुरी साज हा लोकप्रिय दागिना. मध्ये एक सुवर्ण पदक आणि बाजूनी 21 पाने अशी त्याची रचना असते. मंगळसूत्र किंवा डोरलं हे सौभाग्याचं महत्वाचं लक्षण. काळ्या मण्यात ओवलेल्या सोन्याच्या 2 वाट्या स्त्रीचं माहेर आणि सासर या घरांचे प्रतिनिधित्व करतात. सगळ्यात मोठा आणि लांबसर गळ्यातला दागिना म्हणजे राणीहार किंवा चंद्रहार. अतिशय सुंदर नक्षीकाम आणि अप्रतिम कल्पक रचना हे या 2 हारांचे वैशिष्ट्य. हिरव्या चुड्याबरोबर हातात घातल्या जातात पाटल्या, बांगड्या, तोडे आणि पिछोड्या. कमरेत घातला जातो तो कंबरपट्टा. रचनेतील विविधता आणि कोरीव काम हे याचे वैशिष्ट्य. कमरेत घातला जाणारा मेखला हा दागिना कंबरपट्ट्यापासून वेगळा असून त्याची उतरंडीची रचना ही कमरेच्या एकाच बाजूला येते. पायात घातले जातात तोडे किंवा पैंजण. सहसा चांदीचे असणारे पैंजण काही वेळा सोन्यातही बनवले जातात. विवाहित स्त्रीची अजून एक ओळख म्हणजे जोडवी. दोन्ही पायाच्या मधल्या बोटात घातली जाणारी ही चांदीची रिंग सौभाग्याचे लक्षण मानतात. असे हे पारंपरिक अलंकार रचनेच्या आणि नावाच्या थोड्याफार फरकाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत.